तुम्ही ना 24 तासातली फक्त 90 मिनिटं बघता आणि त्या 90 मिनिटामधली सुद्धा प्रत्येकाची काही काही मिनिटं बघता. त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही की ती एक व्यक्ती 24 तास त्या घरात कोणत्या कोणत्या सिच्युएशन मधून जाते, तिने काय काय फेस केलंय. कारण तुम्हाला तेच दिसतं जे दाखवलं जातं. पण त्या व्यक्तीने काय काय फेस केलं हे तुम्ही पूर्ण नाही बघत आहात. तुम्ही 24 तास त्याला फॉलो नाही करत आहात. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर ती कोकणातली आहे, पण तिचा जो लहेजा आहे ना, तो खूप मनाला भावतो. आणि ह्याच कोकणातला प्रवास करत करत ती बिग बॉसच्या घरात कधी गेली काही कळलंच नाही. खरं तर अंकिता, कोकणातला प्रवास दाखवत कधी बिग बॉसच्या घरात गेली, हा जाण्याचा निर्णय एकंदरीत कसा होता तुझ्यासाठी? जाण्याचा निर्णय मी कशी गेले ते मला खरंच कळलं नाही. मला जेव्हा विचारण्यात आलं की बिग बॉस मध्ये तू जाशील का, तेव्हा असं झालं की नाही तिथे तर भांडावं लागतं. भांडायला कशाला जाऊ उगीच, म्हणजे काही नसताना असं, आणि काय असणार तिथे, काही कशाचं काही माहित नाही, काही नाही. पण त्यांनी असं सांगितलं की यावेळेचा सीझन थोडा वेगळा आहे, खूप मस्त तुला एक्सपिरियन्स येईल आणि छान काहीतरी तू शिकशील, तू एकदा ट्राय करून बघ असं. मग मी खूप विचार केला, अगदी 1.5 महिन्याचा मी वेळ घेतला विचार करायला. पण मग मी ठरवलं की चला एक करून तर बघते. फार फार तर काही लोकांना नाही आवडले तर मी बाहेर येईन, मला नाही जमलं तरी मी बाहेर येईन. सो बाहेर तर यायचंच आहे, आतमध्ये जाऊन पण बघते. सो ते एक ट्राय करून बघितलं. खरं तर बाहेर जे मी अंकिता बघत होतो ना, ती कणखर स्ट्रॉंग अशी होती. घरात गेल्यानंतर कुठेतरी असं जाणवलं की अंकिता एकदम शांत का झाली आहे. नाही, नाही. ते हे तुम्ही खूप चुकीच्या पद्धतीने बघताय. बाहेर जे तुम्ही अंकिता बघत होता, ते तुम्ही YouTubeवरती किंवा Instagramवरती एखाद्या मुद्द्यावरती भांडताना बघत होता. ती तुम्ही तेव्हा बघत होता, की जेव्हा तो एखादा मुद्दा आहे, तो अंकिताकडे आला, तर अंकिताने त्याच्यावरती अभ्यास केला आणि अंकिताने तिचा कॅमेरा ऑन केला आणि त्याच्यासमोर अंकिताने ठामपणे तिचं मत मांडलं. तिथे तुम्ही जी अंकिता बघत होता, ती माणूस म्हणून अंकिता कशी वावरते, ते ती बघत होता. तिथे जर मला बिग बॉसने सांगितलं असतं, की आता ही अमुक-अमुक व्यक्ती तुला बोलली त्याच्यावरती तू विचार कर आणि विचारपूर्वक तुझं एका कॅमेरासमोर जाऊन मत मांड, तर ती अंकिता तशीच दिसली असती. तिथे जी अंकिता होती ती 24 तास कॅमेरा समोर वावरणारी, जी खऱ्या आयुष्यात जशी असते ती अंकिता तुम्हाला दिसली. सो खऱ्या आयुष्यात अंकिता तशीच आहे. पण जेव्हा एका मुद्द्यावरती बोलायचं असतं आणि कॅमेरा समोर येऊन बोलायचं असतं, तो वेळ तिला मिळतो, तेव्हा ती व्यवस्थित मुद्दे ती कणखरपणे तुम्हाला मांडताना दिसते. सो अंकिता तीच आहे जी मुद्द्यांवरती तिथेही ठाम होती आणि इथेही ठाम आहे. नक्कीच. खरं तर अंकिता, सुरुवातीला गेम काही कळाला नाही, पण नंतर अंकिताने जी कोकणासारखी ट्रेन सुसाट पळवली, ती कमाल होती. वाटलं होतं इथपर्यंत पोचशील. पहिल्या आठवड्यात मला अजिबात वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत जाईन. मला असं होतं की बस झालं, घरी जायचंय. मला नाही जमणार. हे काय मला जमण्यासारखं नव्हतं. जे मी आधी म्हणत होते ते बरोबर होतं. कशाला आणलंय मला इथे वगैरे असं. आणि त्यावेळेला बिग बॉसनी मला कन्फेशन रूम मध्ये बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणजे खरं तर तुम्ही ना 24 तासातली फक्त 90 मिनिटं बघता आणि त्या 90 मिनिटामधली सुद्धा प्रत्येकाची काही काही मिनिटं बघता. त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही की ती एक व्यक्ती 24 तास त्या घरात कोणत्या कोणत्या सिच्युएशन मधून जाते, तिने काय काय फेस केलंय. कारण तुम्हाला तेच दिसतं जे दाखवलं जातं. पण त्या व्यक्तीने काय काय फेस केलं हे तुम्ही पूर्ण नाही बघत आहात. तुम्ही 24 तास त्याला फॉलो नाही करत आहात. सो मला त्या ह्याच्यात जो त्रास होत होता आणि मी पूर्ण खचून गेले होते, तर बिग बॉसनी मला बोलवून घेतलं आणि बिग बॉसची तेव्हाची जी वाक्य होती ती मला आवर्जून सांगायला आवडतील, की त्यांनी सांगितलं की आपण सिंधुदुर्गच्या कन्या आहात आणि सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग समुद्राच्या अजस्त्र लाटा पेलत तिथेच आजही उभा आहे आणि तेवढाच भक्कम तो आहे. तसंच तुम्हीही उभं राहावं अशी अख्ख्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे आणि तुम्ही इन्स्पिरेशन आहात, तर तुम्ही उभ्या राहा तशा. आणि ते ऐकून मला असं झालं की अरे हो यार, मी मी कुठून आले, मी काय आहे माझ्या तालुक्यामध्ये आणि मी एवढी खचते का. अगदी 2-3 दिवस असते झाले, एक थोडासा वेळ घेते आणि त्यानंतर जी झेप घेतली ती बिग बॉस आणि महाराजांच्या कृपेने घेतली, मी नक्कीच म्हणेन. नक्कीच. खरं तर अंकिता, घरात वाद-विवाद, मान-अपमान होत गेले. पण तू प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी बोलत गेलीस. म्हणजे तू स्टँड घेत गेली. म्हणजे वर्षाताईंचा असू दे किंवा इतर कोणा कलाकारांचा. काय वाटत होतं तेव्हा गं तुला नेमकी? तेव्हा मला असं, मी काही ठरवलं नव्हतं की काय कोण बरोबर आहे किंवा कोण चुकीचं आहे. म्हणजे त्या जागी जर निक्की जरी बरोबर असती तर मी तिची बाजू घेतली असते. पण जर उगीच एखाद्यावरती आरोप प्रत्यारोप होते, ज्याचं रूपांतर काहीतरी उगीच भांडणांमध्ये होतंय ना, तर तिथे मला असं वाटायचं की ते का बोलायचंय. सो अंकिता जशी बाहेर नॉर्मली स्टँड घेऊ शकते, घरामध्ये स्टँड घेते, तसा ती तिथे घेत होती. खरं तर एक असा प्रश्न, खरं तर आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे आणि त्या विषयावरून बाहेरही वाद पेटले होते, की म्हणजे तुम्हाला एक भाषेचा टास्क दिला होता. सो तू मालवणी भाषा म्हणालीस, असं खूप बरं झालं होतं. पण आता आपल्या भाषेला मराठी दर्जा, अभिजात दर्जा मिळालाय. काय वाटतंय आता? खूप अभिमान वाटतोय आणि ह्या भाषेसाठी मी सुद्धा बरेच काही काही प्रयत्न करायचे. म्हणजे भाषा ही एक आपलं एक
संवादासाठीचं माध्यम जरी असलं तरी सुद्धा ती भाषा जपण्यासाठी आपल्या सगळ्यांचं तेवढं योगदानही महत्वाचं आहे. आणि ह्या शोने खूप चांगल्या पद्धतीने ते जपण्याचा प्रयत्न केलाय आणि आम्ही सगळेच जण करत होतो. इव्हन त्यामध्ये बघितलं तर इरिना सुद्धा मराठी शिकण्याचा प्रयत्न करत होती आणि ती एवढी फास्ट लर्नर आहे की ती म्हणजे मी तिला पहिल्या आठवड्यात जज केलं होतं Yes, की yes. हिला का आणलं, आणलं. मराठी कोणाला तरी आणलं पाहिजे होतं. पण ती एवढी क्विक लर्नर आहे की तिने ज्या पद्धतीने मराठी ती शिकली त्या पद्धतीने मला नाही वाटत की मी तिची भाषा शिकू शकले असते. सो ती सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. खरं तर असं म्हणतात की झालं गेलं आपण विसरतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. बिग बॉसच्या घरातील अशा बरेच व्यक्तींबरोबर खटके उडाले, कोणाबरोबर चांगले संबंध झाले. अशा कोण व्यक्ती आहेत की ज्यांच्याबरोबर तुला कधीच बोलायचं नाहीये का सगळ्यांशीच तू बोलणार आहेस? नाही, मी सगळ्यांशी बोलणार आहे, सगळ्यांशी. पण असं नाही होत, मी ना माझ्या खऱ्या आयुष्यात मी माझ्या मित्रांना, माझ्या आई-वडिलांनाच वेळ देऊ शकत नाही, मी एवढी बिझी असते. सो हे नाही मी सांगू शकत मी Yes. सतत "काय गं, कशी आहेस? Yes. काय? अरे ते बिग बॉसचे दिवस." नाही, बिग बॉस बद्दलचं गॉसिप मला फक्त घरात मला 1 आठवडा मिळालेला आहे. या 1 आठवड्यात काय बघायचं ते बघायचंय आणि 1 आठवड्यात बिग बॉस सोडायचंय आणि पुढच्या प्रवासाला जायचंय. सतत त्यात राहिलो ना, तर ते नाही होणार, बाहेर पडू नाही शकणार आपण. त्याच्यामुळे मी फक्त स्वतःसाठी हा आठवडा घेतलाय. या आठवड्यात मी मी कशी दिसत होते, मी काय केलं, बाबा आले तेव्हा काय झालं वगैरे हे सगळं मी बघून ते एक डोक्यात साठवून घेणार आणि त्यानंतर मी ती जर्नी बघणार नाहीये. पण त्या जर्नीमुळे मला आता पुढे जे काय मिळणार आहे Yes. ते सगळं मी अनुभवणार आहे. खरं तर ही जर्नी खूप कमाल होती. आपण म्हणतो ना की आपल्या जर्नीची एवी बनते आणि आपण बघतो. काय वाटलं ग तेव्हा मनामध्ये? मला ती एव्ही बघून असं वाटलं की अरे म्हणजे तुम्ही एवढं चांगलं खरं बोलताय माझ्याबद्दल आणि मी एवढं केलंय. आधी मला असं वाटत होतं की मी काहीतरी करते की नाही करते या शो मध्ये, की कारण मी जशी नॉर्मल होते माझ्या आयुष्यामध्ये तशीच तिथे वागत होते. त्यामुळे मला कळत नव्हतं की शो साठी माझं काही कॉन्ट्रीब्युशन आहे की नाही. काही मी मुद्दाम भांडण करायला जात नाहीये, मी टास्क मध्ये तोडफोड करायला जात नाहीये, मी काही येतंय ते करते सोडते करते सोडते. मग त्याच्यामुळे कळत नव्हतं की माझं आहे की नाही कॉन्ट्रीब्युशन. जेव्हा मला ती जर्नी दाखवली गेली थिएटरमध्ये तेव्हा मला आणि तेव्हा सुरुवात पण बिग बॉसनी अशीच केली की ही कोकण रेल्वे अडखळली. तेव्हा मला असं, हा बरोबर बरोबर आणि त्याच्यानंतर तिने स्पीड बघितला अगदी बरोबर आणि मग ते बघून असं वाटलं की ठीक आहे माझं पण ह्या शो साठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. कदाचित जे लोकांना एक्सपेक्ट होतं असेल की हिने खूपच भांडावं वगैरे पण ते तशा आयुष्यात खऱ्या आयुष्यात तेवढी नाहीच आहे. सो तिथे अंकिता काही बदललेली तुम्हाला दिसली नाही. तीच अंकिता बाहेरच्या आयुष्यामध्ये आहे, तीच तिथे दिसली. सो माझे जवळचे जे आहेत आप्तेष्ट त्यांना माहितीये की ही अंकिता अशीच आहे. त्यांनी तेच म्हटलं की तू आहेस तशी राहिलीस ग शेवटपर्यंत. कमाल. खरंच तर अंकिता बाहेरही तुझ्यावर लोक प्रेम करत होते, आत्ताही प्रेम करतायत. ज्या प्रेक्षकांनी तुला घरात असताना प्रेम दिलं आणि आता बाहेर तर प्रेम मिळणारच आहे. आम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून पण अंकिता दिसणार आहे. सो त्या प्रेक्षकांना जाता आता तुला काय सांगायचं? मला एवढंच सांगायचं की मी खरंच एवढ्या प्रेमाची अपेक्षा केलीच नव्हती. मला आता ज्या पद्धतीने लोकांकडनं प्रेम मिळतंय ते खूपच म्हणजे भारावून सोडण्यासारखं आहे की मी एवढं काय केलंय की लोकांना मी आवडते. म्हणजे खूप लोक म्हणतात की तू फार छान वागलीस लोकांशी, जिथे बोलायचं तिथे बोलली आहेस, जिथे चिडायचं तिथे चिडली आहे, जिथे रागावर रुसून बसायचं तिथे रुसून बसलीस, तू रडली आहेस, तू धडपडली आहेस. आणि मला खूप आनंद झाला की मी हा प्रवास माझा खुल्या मनाने झाली. खुल्या मनाने जगले आणि मी खरंच तो प्रवास ना एन्जॉय केलाय. मी काहीतरी हे घेऊन जाणार आहे ह्यापेक्षा इथून मी काहीतरी शिकून जाणार आहे. नाही जमलं तर मी बाहेर जाऊन आहे ते मला कंटिन्यू करायचं ह्याच्यावरती होते. सो मला ते खूप छान वाटलं आणि प्रत्येकाने जो कोणी बिग बॉस मध्ये जाईल किंवा जाऊ इच्छितो कोणी असेल त्याने जसे आहात तसं राहिलात ना तर हा प्रवास खरंच खूप सुंदर आणि सोपा वाटतो. मला थोडा स्ट्रेस होता, मला थोडं घरची खूप आठवण यायची, तरी सुद्धा मी तो प्रवास जर करू शकले तर सगळे नक्कीच करू शकतात. आणि प्रेक्षकांनी मला जे प्रेम दिलंय आणि आताही जे बाहेर आल्यानंतर मला प्रेम मिळतंय त्याबद्दल खरंच मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद.